ही एक अशी घटना आहे जी तुम्हाला माहिती असायला हवी, जी तुमच्या हृदयाला चटका देईल. ही भीषण कथा आहे एका हत्येची, प्रेमाच्या नावावर केलेल्या विश्वासघाताची. प्रियंका आणि शंकर यांच्या लग्नाची गोड गोष्ट, जी पुढे एका भयानक कथेत रूपांतरित झाली. सर्व लग्नविधी शांततेत पार पडली. गोड गोड आनंदाच्या क्षणांनी वातावरण उजळले. पण त्या आनंदाच्या मागे लपलेला एक राक्षसी प्लॅन होता, जो शंकरच्या आयुष्याच्या शेवटाची वाट बघत होता. काय होतं हे भयंकर कटकारस्थान, कसं उघडं पडलं हे जाणून घेऊया आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. सर्वप्रथम ही एक सामान्य लव्ह स्टोरी नाही. या कथेत एक भयंकर सत्य आहे, जे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी चाचपडणे आवश्यक आहे. बेळगावच्या वडेहर्ती गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावाला हादरा दिला. एका निष्पाप पतीची हत्या आणि त्याच्या मागे लपलेलं एक वाईट विचार, जो संपूर्ण आयुष्याला चिरडून टाकतो. प्रियंका आणि श्रीधर यांच्या प्रेमाची सुरुवात शाळेतील बालपणीत झाली होती. 6वी पासूनच ते एकमेकांवर प्रेम करत होते. लहानपणीचं ते प्रेम निरागस होतं. ते प्रेम असं होतं जे दोन चिमुकल्यांच्या हृदयात वाढत होतं. प्रियंका आणि श्रीधर हे एकाच गावातले होते, एकाच शाळेत शिकणारे आणि एकाच काळात वाढणारे. त्यांचं प्रेम जसं जसं वाढत गेलं तसं आजूबाजूच्या लोकांनाही दिसू लागलं. त्या दोघांना घरातल्या लोकांचा विरोध होऊ लागला. प्रियंका श्रीधरच्या प्रेमात आकंठ बुडून गेली होती. पण एका वळणावर येऊन हे प्रेमच संपवणार होतं. प्रियंकाच्या कुटुंबाला तिचं श्रीधर सोबतचं प्रेम अजिबात मान्य नव्हतं. त्यांना तिचं लग्न एका जबाबदार व्यक्तीशी लावून द्यायचं होतं, जो तिची सर्वतोपरी काळजी घेईल. आणि त्याचा शोध शंकरवर येऊन थांबला, जो चांगला शिकलेला होता आणि एका कंपनीत कामाला होता. प्रियंका सुरुवातीला त्या निर्णयाविरोधात होती, पण घरच्यांच्या दबावामुळे आणि स्वतःचा विचार केल्यावर तिने शंकरशी लग्न करायचं ठरलं. पण तिला हे समजतच नव्हतं की श्रीधर सोबतचं प्रेम तिच्या घरासाठी आणि तिच्या भविष्यातील भरभराटीसाठी कसं वाईट आहे. कारण घरातले सर्वजण त्यांच्या प्रेमाला विरोधच करत होते आणि शेवटी तिनं शंकरबरोबर लग्न करायला होकार दिला. प्रियंका आणि श्रीधरचं प्रेम गावभर गाजलं होतं आणि आता प्रियंका आणि श्रीधर यांच्या प्रेमाचे वेगळेच रंग दिसणार होते. प्रियंका आणि शंकर यांच्या लग्नानंतर श्रीधरच्या मनात सुडाची ज्वाला पेटली. त्याच्या मनात एकच विचार होता, शंकरला नष्ट करणं आणि प्रियंकाला आपलंसं करणं. आणि त्याच विचारांच्या आधारे त्याने एक भयंकर कटकारस्थान रचायला सुरुवात केली. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आधी प्रियंका श्रीधरपासून लांब जायचा प्रयत्न करत होती, पण शेवटी लहानपणापासूनचं प्रेम तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. प्रियंकाच्या मनात सुडाच्या भावनेने स्वार्थ असलेल्या श्रीधरने मनावर कब्जा केला आणि तिला या कटकारस्थानात सामील करून घेतलं. प्रियंका आणि शंकर लग्न करून घरी आले आणि सर्व जोडपी जशी देवदर्शनासाठी जातात तसंच ते दोघेही देवदर्शनासाठी निघाले. शंकरला त्याच्या पत्नीच्या वागणुकीतला बदल काहीच काही कळला नाही. तो तिच्यावर विश्वास ठेवून प्रियंकाच्या सोबत देवदर्शनासाठी गेला आणि त्या रात्री जे घडतं ते तुम्हाला भांबवून नक्की सोडेल. अंधारात छुप्या पद्धतीने श्रीधर एक शस्त्र घेऊन शंकरवर हल्ला करतो. शंकर त्याच्यावर प्रतिकार करत होता, पण श्रीधरच्या क्रूरतेसमोर त्याची ताकद कमी पडली. शंकरचं रक्त रस्त्यावर पसरलं आणि रात्रीच्या त्या काळोख्या अंधारात ते भयानक कृत्य झालं होतं. शंकरच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच सगळ्या गावातच एक वादळ आलं. गावात गोंधळ सुरू झाला. शंकरचं कुटुंब, त्याच्या जवळच्या लोकांची अवस्था अगदी वेगळीच झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात वेदना आणि आश्चर्य होतं. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी रात्रीच सर्व चक्र फिरवली. मंदिराकडे रात्री कोण कोण गेलं होतं त्या सर्वांची यादी काढली गेली आणि त्यात त्यांना सापडलं की श्रीधर संध्याकाळी गेला तर होता, पण परत आलाच नव्हता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं,
आणि त्या पोलिसांच्या चौकशीपुढे त्याचं पितळ उघडं पडलं. त्याने कबूल केलं की त्याने आणि प्रियंकाने मिळून शंकरचा काटा काढला होता. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने दोघांनाही जन्मभर कारावासाची शिक्षा ठोठावली आणि 3 लाख रुपयाचा दंड ठोठावला. शंकरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाचे आयुष्य एका झटक्यात उधळून टाकलं. शंकरच्या कुटुंबाला या सर्व गोष्टींचा एक भीषण धक्का बसला. न्यायालयाच्या निर्णयाचा काही प्रमाणात त्यांना दिलासा मिळाला, पण शंकर परत काही येणार नव्हता. प्रियंका आणि श्रीधर यांचे प्रेम, विश्वास आणि सूड यांचं काळोखं नातं आता एका बंद दरवाजात अडकलं होतं. त्यांच्या क्रूरतेने एका निरागस जीवाचा अंत झाला होता. प्रेम आणि विश्वास केवळ विवेकाने समजून घेऊनच ते पूर्ण होऊ शकतं. या गोष्टीतून आपण काय शिकावं? कोणतेही नाते विश्वासावर आधारलेले असते. विश्वास गमावल्यास नाते संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नातेसंबंधात नेहमी प्रामाणिक राहावे आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. शंका आणि सूड हे कोणत्याही नात्याला नष्ट करण्यासाठी पुरेसे असतात. सूड घेतल्याने कोणत्याच समस्या सुटत नाही, उलट ती परिस्थिती अधिकच वाईट बनवतो. राग, सूड आणि संताप यावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांचे परिणाम काय होतील यांचा विचार करावा. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. घरातील दबावामुळे चुकीचे निर्णय घेण्याऐवजी शांतपणे संवाद साधणे गरजेचे आहे. ही संपूर्ण घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. सुरक्षित राहा. भेटूया उद्या पुन्हा एका नव्या मराठी क्राईम स्टोरीसह. धन्यवाद.